माझ्या एका हाकेला होकार दे, मला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. मी तुमचे प्रथमतः आमच्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. खूप खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. आभार. कोणी आयुष्यामध्ये संपत्ती कमवत असेल, कोणी पद पैसा सत्ता कमवत असेल, पण मी जाणकाराचा मित्रमंडळ आणि 12 बडोदराच्या माध्यमातून ही सेवाभावी कामाची तुमच्यासारख्या हजारो माय बापांचे आशीर्वाद कमवले. आणि आजची ही उपस्थिती हीच माझी शक्ती आणि हीच खरी माझी श्रीमंती आहे हे सांगायला मला या ठिकाणी अभिमान वाटतो. येणाऱ्या काळामध्ये हरामाची कितीही टक्केवारीची धनशक्ती येऊ द्या, तुमची सगळ्यांची साथ आणि ही सेवाभावी सगळी उपस्थिती जर साथ राहिली तर टक्केवारीचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा 2004 ची पुनरावृत्ती होत हरामाच्या धनशक्तीच्या विरोधात ही सेवाभावी जनशक्तीचा जय जयकार झाल्याशिवाय राहणार नाही. मी नम्रपणे नमूद करतो, मार्केट असो अन्य कुठलाही काही कुठलं क्षेत्र असो, कुठल्याही पदाचा सत्तेचा दुरुपयोग करून दाबून धमकून दुसऱ्याच्या व्यवसायावर धंद्यावर गदा आणली नाही, नाटी टाकली नाही, दुसऱ्याच्या ताट्यावर धूप ठेवली नाही आणि सर्व मलाच पाहिजे ही प्रवृत्ती कधी मी अंगी केली नाही. ही वृत्ती कधी मी जोपासली नाही. यावर पदरमोड करून करोना असेल, दुष्काळ असेल, दंगल असेल, आगग्रस्त असतील, कॅन्सर पीडित असतील, शॉक पीडित असतील, यांना पदरमोड करून शक्य होईल तितकी साथ देण्याची आणि मदत करण्याची ज्ञानच बंडू काकाने ठेवली. ना सत्ता ना संपत्ती, बंडू काका मदत पदरमोड करून गोरगरिबाच्या सगळ्या दुःखद सुखद दंगल या सगळ्या आपत्तीत पदरमोड करून बंडू काका प्रत्येकाच्या आपत्तीत अशा प्रकारचं कामकाज एवढं या ठिकाणी आपण पाहिलं. एवढं सगळं चांगलं कामकाज असताना काही शिकवलेले धाड आणि काही भडवे भाबड्या जनतेमध्ये वावड्या आणि अफवा पसरवण्याचं काम करतात. बंडू काका आमनास पिंडूशे आमनाशे साहेब केलं होतं सोडायचे दुसरा उमेदवार पहिला वाढत होतो. मी त्या भाटांना आणि चमच्यांना धाड खाऊन सांगू इच्छितो, बंडू काका तुम्हाला बाप या बंडू काकांना फोटो टाकी आणि तुमले ह्या दिवस यायचे तर तुम्ही ह्या मंत्रीपद पर्यंत पुन्हा साहेब पोहोचते. एकीकडे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो, एकीकडे बंडू काकाचा फोटो, एकीकडे आदरणीय सुभाष नानांचा फोटो, एकीकडे भिकनावा शेळकेंची साथ. या सगळ्यांचा आशीर्वाद तुम्हाला होता म्हणून तुम्हाला या ठिकाणी हे दिवस पाहायला मिळाले. तुम्ही ह्या वेळेला लक्षात ठेवा, आम्हा मी निर्धार केला आहे, मी तयारी केली, तुमचे सगळ्यांची माझी उमेदवार म्हणून तयारी आहे. तुम्ही सगळे नेते जर साथ देणार असाल आणि तुम्ही मायबाप जर सगळी साथ देणार असाल मी सांगू इच्छितो, ही निवडणूक इथून मागला आयता वेळेला उसना उमेदवार सारखी नाही, आयता वेळेला मॅनेज उमेदवार सारखी नाही. ही निवडणूक
या सगळ्या खानदानी नेत्यांच्या आशीर्वादाने 24 तास जनतेमध्ये काम करणाऱ्या, जनतेमध्ये सेवा देणाऱ्या बंडू काकाची तुमच्या बापाशी निवडणूक आहे. काही शिकायला वेगळा सांगतात जावतच. आम्ही बंडू काकाला थांबवायला घेसू, आम्ही बंडू काकाला मॅनेज केली घेसू. इतका आत्मविश्वास कर सर्वत्र की जसे बंडू काका कुटुंब वाढले 2 गोट पाणी दिला टाकतील नो पाणी. अरे काय अरे हा बंडू काका इकानारा मॅनेज होणारा नाही शे. हा जर इकानारा मॅनेज होणारा राहता तर 2004 मध्ये पुन्हा पाटा पडी जाता. बंडू काका इकानारा मॅनेज होणारा राहता तर ही निवडणूक पुन्हा हुई सपाट पॅनल नाही होता. बंडू काका जर मॅनेज होणारा राहता. सुनील आबांनी आम्ही ठरवलं होतं कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला बाजूला राहायचं आणि त्याच पद्धतीने एकाच वेळेला बंडू काका तुमच्या जवळ बाजूला झाला पुन्हा पाटा मार्केटला पड गया. हा बंडू काका मॅनेज होणारा राहिला असता तर पुन्हा 13,000 बोगस मतदान शोधी नाही काढता. हा बंडू काका मॅनेज होणारा राहता तर पुन्हा 4,000 मयत बोगस मतदानाचा दरून नोंदवला होता त्या शोधी नाही काढता. बंडू काका मॅनेज होणारा राहता तर कलेक्टर पर्यंत जाताना मुंबई हायकोर्टामध्ये त्या बोगस मतदानाविरोधात पिटिशन दाखल करतात. आणि म्हणून तुम्हा सगळ्या माय बापांना सांगतो तुम्ही ह्या कुठल्याही अफवांना बळी पडायचं नाही. ही समोर आणि रणनीतीचा आशय छातीला हात लावून सांगतो बंडू काका परिस्थितीला फाटेल छे तुटेल छे पण पुन्हा अगर जाहीर दत्त मंदिर संगमेश्वर, जाहीर बघेली चौपाटी हनुमान मंदिर, जाहीर दहीर मंदिर बायका पुरासनी शपथ काही मी कधी निवडणूक काढणार नाही, लढणार नाही. पण दंगलला वातावरण काही शब्द म्हणून तुम्ही तयार होईना पुन्हा अगर शब्द फिरवणारा तुटेल आणि भाटेल बंडू काका नाही. नेत्याच्या घरी जाऊन सकाळी तिने चहा नाश्ता करतात, अन्नाची शपथ घेतात आणि रात्री नेत्याच्या केसाने गळा कापून गोवातीला पळतात. 50 लोक एकदम होते. बंडू काका गद्दार नाही. बंडू काकाने कोणाचा केसाने गळा कापला नाही. बंडू काकाने त्याची बाजू घ्यायची, त्याची ठाण घेतली, त्याची वाट लावायची, त्याची आतापर्यंत वाट लावली. बंडू काका दोन्ही फळे कधी चालला नाही. 30 वर्षाचा इतिहास तुमच्या समोर आहे. बंडू काकांनी ज्याचा झेंडा धरला आवाज तुम्ही पाहत असता. ज्याचा झेंडा धरला त्याचा झेंडा पक्का धरतो. ज्याची बाजू घ्यायची त्याची जिगरबाजपणाने बाजू घेतो. पहिल्या तुम्ही सुरुवात जर बघितली असेल तर आदरणीय सुरेश नाना निकम साहेब, आदरणीय सुरेश नानांची जी बाजू घेतली याचे सर्व साक्षीदार आहेत तुम्ही. 3-3, 4-4 हजार पोरांच्या सायकल रॅल्या सगळ्या गोष्टी सुरेश नानांच्या बाबतीमध्ये आमचा सगळा सोयगाव एकदा एकवटला की तो एकवेळा सुरेश नानांच्या बाबतीमध्ये इतका एकवटलेला राहायचा तर सुरेश नाना दाभाडीचे नसून सोयगावचे आहेत का काय असा तालुका समजत होता. अशी सोयगावकरांनी साथ दिली. सुरेश नानांच्या निवडणुकीमध्ये जिगरबाजपणा असेल त्याही वेळेला काही आदेश आले असतील समोरच्या, पण समोरच्यांकडे पण ती बंडू काकांनी भीक कधी घातली. माझा भाऊ बंडूला चाकू लागला इथे. त्या दिवशी काही घटना घडली असती तर एखाद्याचा मरण सुद्धा सोयगावमध्ये झाला असता. पण नेत्याची बाजू आणि झेंडा बंडू काका कधी दोन्ही फळ्या आणि हलका पद्धतीने घेत नाही. ज्याची बाजू घ्यायची ते जिगरबाजीपणाने घेतो हे बंडू काकांनी सिद्ध केलं. दुसरी निवडणूक असेल गावागावची, युवराज गोलाईचा भाऊ गोविंदा गोलाई त्याला सुद्धा ट्यूबलाईट पोचली. मरतो का जगतो अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्या रावळगावला. सगळं करून गेलं ते. हा बंडू काका त्या ठिकाणी होता, त्याला उचलून आणलं, फराळमध्ये ऍडमिट करून
कोणाची बाजू सोडत नाही, जी बाजू घ्यायची ती जिगरबाज नाही. इतके दिवस त्यांच्या गावात प्रवास केला, त्यांच्याही बाबतीत सांगेल. कसवाड्याला पूर कॅनलच्या चाळीचा विषय आला, विरोधकांनी दारू पाजून गोंधळ सोडले, गोंधळ घालण्यात लागला. त्या नेत्याची साथ होती तोपर्यंत त्या गोंधळ घालण्यात आला. तिथे बंडू काकांनी भर सभेत जोडून काढला आणि महाराष्ट्राच्या घरापर्यंत पाठवलं. ही बंडू काकाची जिगरबाज मैत्री आहे आणि जिगरबाज द्यायला आहे. पोहाण्याची ग्रामपंचायत कार्यालय पडलं, सगळी लोक त्या ठिकाणी जमली करतात. बंडूला गाडीला घेराव घातला. हा बंडू काका एकटा उतरला आणि त्या ठिकाणी आपली भूमिका त्या ठिकाणी पार पाडली आणि त्या ठिकाणी आपली मैत्री, आपली जिगरबाजपणाची प्रचिती त्या ठिकाणी दिली. ही बंडू काकाची जिगरबाजपणाची लक्षण. अनेक गोष्टी अलीकडचा आता सिद्धेश्वर बंदराचा जलपूजन असेल 2-4 वर्ष, तुम्हालाही माहिती आहे. संदीप बापू असतील आणि जलपूजन होतं. समोर माणसाच्या तुमच्या समोर घोषणा देत होते, भ्रष्ट कामकाजाची चौकशी झाली पाहिजे, भ्रष्ट कामकाज मुद्दाबाद, सगळ्या घोषणा चालू. आणि तिथे त्या ठिकाणी मग सगळी आवरावर झाली. तुमचे पुतणे तिथे, साले तिथे, पोरं तिथे आणि असंख्य कार्यकर्ते तिथे, मानकर साहेब तिथे. खरंच आहे का? मानकर साहेब तिथे सगळे गेले, हात जोडून परत आले. एक बंडू काका असा होता की तुम्ही चला, मी कोणालाही बरोबर घेतलं नाही, एकटा गेलो आणि ते मोडून काढलं. बाजूला 30 फूट खडक होता. झटापट्टीमध्ये जर काही झालं असतं, पडलं असतं, एखादा पडला असता तर जेलमध्ये मी किंवा समोरचा राहिला असतं. पण नेत्याची बाजू घ्यायची तर ती ठाम घ्यायची. अशा प्रकारची जिगरबाज भूमिका बंडू काकांनी 25-30 वर्षामध्ये आणि याचे सगळे साक्षीदार तुम्ही. आणि तुम्ही सांगता की बंडू काकाने मान्य केली दिसू, बंडू काकाने थांबवली दिसू. बंडू काका तुम्हाला सरकारी 50 लोक एकदम लोक राजमदार गुवाहाटी आणि 70 कोटी बंडू काकाने कोणाशी गद्दारी केली. अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या. बंडू काकाने कधी स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला नाही राजकारणामध्ये. आज दिनांकीला मुंबईत कामकाज करत असताना सन्मान्य प्रशांत सिरेंनी बोलावं झाला, अनेक वेळा मागे लागले. ज्या वेळेला तरुणांची साथ होती, ज्या वेळेला प्रशांत सिरेंच्या घरी गेला, त्यावेळेला अंकुश पाटील होते, स्वतः मंत्री पण होते, निलेश साहेब पण होते, सगळे जण होते. प्रशांत सिरेंनी सांगितलं की काका सांगा किती ऑर्डर पाहिजे तुम्हाला आणि तुमच्या भावाला ऑर्डर देतो. तू बीपीएड आहे, आता बीपीएडची तू माध्यमिकची ऑर्डर घे, एमपीएड 1 वर्षात करून घे, तुला प्रोफेसर कर. हा बंडू काका खानदानी ज्यांच्या जीवावर मोठा झाला त्यांच्या अजून स्वतःचा स्वार्थ साधणार नाही आणि साधणार नाही. प्रशांत दादांना सांगितलं मला नाही, माझ्या मागे जे पोरं फिरतात, माझ्या गावामध्ये 5 वाडे आहेत, त्या 5 वाड्यांमध्ये 5 ऑर्डरी 9 वर्षाचा भाभी पाटील हे सगळी मंडळी होती. त्या 9 वर्षाच्या ग्रुपमध्ये 2 ऑर्डरी द्या, त्याच्यानंतर माझा आणि माझ्या भावाचा विचार करा. अशी औलाद बंडू काकाची आहे. तिथे पहिले मी माझं नाव आदरणीय ज्वलंत कार्यकर्ता बाळू वाजराव यांना अपंग कार्यकर्ते आहेत त्यांचे म्हटलं, त्यांचे भाऊ डॉक्टर संधूला तुम्ही पहिला ऑर्डर. दुसरी ऑर्डर मधल्या वाड्याचे सगळ्या वाड्याचा सन्मान होईल. दुसरी ऑर्डर पारदा भाजा आहे त्या वाड्याचा, पुन्हा अक्कांचा संजू त्यांना ऑर्डर द्या, त्या वाड्याचा सन्मान होईल. तिसरी ऑर्डर स्वर्गीय माझ्या चुलते आणि मित्र होते पिढी बच्चा, त्यांचं नाव सांगितलं. आणि वरच्या वाड्यातलं स्वर्गीय राजेंद्र परशुराम, त्यांचे लहान भाऊ रवींद्र परशुरामचं नाव सांगितलं. अशा प्रकारची औलाद बंडू काकाचे स्वतःच्या घरातलं स्वतःचं नाव नाही सांगितलं. आणि आबा त्यावेळेला 9 वर्षापूर्वी जी कामं झाली ते 2 कामं संजय जयराम पाटील ते 9 वर्षाचे सगळे पोर असतील,
संजय दयाराम पाटील आणि राजू शेवाळेचा भाऊ संजय शेवाळे काकरीचा ही बंडू काकाने त्यागात लावली. जर बंडू काका स्वार्थी राहिला असता तर यांचे नाव पुढे केले नसते, भावाचं नाव पुढे केले. म्हणून बंडू काका सारखं काम निस्वार्थाने कधी कोणाच्या जवळच्या गद्दारी करून केलं नाही. अनेक उदाहरणे लावा. 2004 ची अशी परिस्थिती होती. 2004 ला भाग्यलक्ष्मीचा मेळावा होता. त्या मेळाव्यामध्ये प्रसादीला तिकीट घेऊन आलेले होते आणि कष्ट करणाऱ्या पक्षाचे भाजप सेनेचे सगळे आम्हीच होतो. सगळी मेहनत गोळा वरून तिकीट घेऊन सगळा सगळे एकदम शांतता, सगळा नैराश्य आणि भाग्यलक्ष्मीचा मेळावा भरला. त्या मेळाव्यामध्ये जे भाषण केलं 8-7 हजार लोक, ते सगळी 7-8 हजार लोक रडली आणि तिथून काही निवडणुकीची चिंगारी पेटली आणि त्या दिवशी तिथे वातावरण पेटलं आणि 2004 ची कपबशीची खरी सुरुवात त्या ठिकाणी झाली. त्याच रात्रीला केवळ हिरे हे प्रसाद बापूंचे कार्यकर्ते होते. प्रसाद बापूंचे कार्यकर्ते त्यावेळेला होते. आज जे म्हणतात ना बंडू काका इकडे जाई मॅनेज होईल, आज त्यांच्या मांडीला बसतात आदरणीय केवळाप्पा हिरे. तो मेळावा संपला, ते वातावरण पेटलं. रात्री केवळाप्पा हिरे माझ्याकडे घरी 9 वाजेला आले. दार ठोकायला म्हटलं आज तर मेळावा होईल. पहिलं केवळाप्पा म्हटलं का नाही म्हणजे बापू यायचे म्हणजे कुणाशी बोलावं. मी म्हटलं सगळ्यांनी मेळावा म्हणा, तुम्ही बापूकडे कोणी पाहिजे हे काय आधी भेटायला वेळ ऐकत आहे काका म्हणे उदाहरण हेच होतो. टीव्ही सेंटरला बापू तिकडे एसटीकडे थांबायचे. काय ती काही गोष्टी समजी गए, पक्षाने तिकीटचे काही जास्त दिवस चालणार नाही. परंतु तुला काय 2-3 ऑर्डरी काय नाही ते सगळं आपण चर्चा करू. आप्पा मलाही संभाजी सारखा राजवेडा तोलाय, त्या पोराच्या डोक्यावर हात ठेवून सांगेल आणि केवळ आप्पा हिरे त्यांच्या मयूरच्या डोक्यावर हात ठेवावा. मी गेट उघडलं नाही. आप्पा सांगायचे त्यार मी बामण गावनी सासरवाडी से तुम्ही फिर बामण गावनी आपण नातेवाईक चर्चा की कर. आप्पा नातेवाईक नंतर ही निवडणुका निकाल लागला की पुरणपोळीचं जेवण करायला तुम्ही आपण आत्ते गेट उघडणार नाही. अशा प्रकारच्या जर बंडू काकांनी त्यावेळेला गद्दारी केली असती, जर बंडू काकांनी त्यावेळेला गद्दारी केली असती तर 2004 ला तुमची पट्टी पडली असती. 2004 ला तुमचा तांबा पडला असता. सगळा तालुका एकीकडे होता. फक्त 8,000चं लीड आहे. जाणता राजा मित्रमंडळाची गाव देवगड कळवाडी पासून माझी माणसं होती. माझी भाषणं गाजायची. चाला येताय, सासू सुखाय, माय दुखाय, मायला मंत्री म्हणत नाही, मानेल मंत्री म्हणत. या सगळ्या भाषणांनी तालुक्यामध्ये सगळं वातावरण फिरवले. म्हणून समोरच्यांकडून भरपूर ऑफर होत्या. ऑफरमध्ये अंकुश पाटील आहेत, तुम्ही सगळं ओळखतात. याचे आम्हा हौसला झाला. आमचे सोयगावचे त्यावेळेचे प्रशासक याचे आम्हाला माझी चिंता आदरणीय राजूदादांकडे 4-5 वेळा आरकेला राजूदादांकडे 4-5 वेळा संपर्क सगळ्यांकडे आदरणीय आमचे आजोबा अशोकांना स्वर्गीय झाले. शनासर अजून जिवंत आहे. या सगळ्यांच्या माध्यमातून 40-25-30 लाख रुपये घे. तुझं भाषण, तुझं काम, तुझं जाणकार असा मित्रमंडळ थांबव. तुला 2-5 ऑर्डरी देतो, त्यांचे पैसेही तू ठेव. अशा प्रकारच्या आमिषाने पण हा बंडू काका कधी विकला गेला नाही आणि कधी त्या गद्दाऱ्या केल्या नाही. म्हणून आज जे दिवस बदललेले ते त्यावेळेचे मानले. जर 10-15 लाख रुपये 2-2 हजार रुपये जर गाव उघडा पुण्यास वाटते ते 4,000 लाख रुपयेच पाठा पडला. ही बंडू काकाची पुण्य आहे हे विसरू नका. आणि तुम्ही बंडू काकाला विकत दिला, 50 कोटी दिला, मॅनेज केली दिसून हे शब्द करतो. हे जरा आत्मचिंतन करा. इथे देण्याची मंडळी हवा. तानाजी देशमुख त्यावेळेला स्वर्गीय चंदन मस्त होते. यांची प्रशांत हिरेंना खंबीर साथ होती. सगळ्या मलेगाव तालुक्यातून मतदान संपून गेलं. चंदन म्हणजे असा वाघ होता तो तिथे नंबर लावून 2-2-3-3 मतदान सारे
शांता सभा चालू झाली तेव्हा मी त्या ठिकाणी जाऊन एकमेकाला हात धरून बाहेर काढलं. ही बंडू काकाची पुणे, हा जिगर बंडू काकामध्ये होता. सगळं ज्ञान साक्षी आहे आणि अशा प्रकारचे खंबीर साथ देणारा, कधी न मॅनेज होणारा, कधी न विकणारा, कधी न तुमच्या ताब्यात पाहणारा. आणि बंडू काका इतका समजूतदार आहे की तुम्ही दिलेले शब्द पाळले नाही. तुम्ही सांगितलं की या तालुक्याला 3 आमदार होते. पहिला आमदार बंडू काका, दुसरा आमदार सुरेश नाना, तिसरा आमदार मी खासदार म्हणून काम करणारा आमदार. बरोबर आता हे सरदार इतके मालदार झाले त्यांच्या जीवावर, त्या हाडाच्या आणि खानदानी कार्यकर्त्यांना सरदार आणि चहा वाटायचं काम केलं. इथपर्यंत मस्ती गेली. या प्रवीण देशला चहा वाटायला लावलं आणि हा एक जिल्हा परिषद सदस्य, त्यांनी अनेक मेळावे उडवले आणि त्याला सुद्धा ही वेळ आली. मी जर आणखी हुशार नाही राहतो तर मला सुद्धा प्रवीण बद्दल कशा वाटायला ठीक येतात. मी स्वाभिमानी म्हणून मंडळावर विश्वास आणि म्हणून अशा प्रकारची अरे तुमच्या नीतीमध्ये खोट होती. त्याच्यामुळे सुरेश नाना 1 वर्षामध्ये सोडून गेले, विक्रमाबा सोडून गेले, प्रवीण देशमुख सोडून गेले, शेवटी सुनील आव्हाने चौसाठी त्यांनी अनुभव दिला. तो मी 1.5 वर्षात सोडून गेला. 6 महिना मी तरी 1.5 वर्ष सांगा, तो मी 6 महिना सोडून गेला. आणि बंडू काकांनी कधी कोणाच्या ताटात पाहिलं नाही. आपला हा जगन्नाथ अशा पद्धतीने 30 वर्ष तुमच्या बरोबर खंबीर साथ दिली. भावांना चाकू लागले असतील सगळ्या पद्धतीची, ज्याची साथ द्यायची त्याची खानदानी साथ दिली. ही बंडू काकाची औलाद आणि खानदानी. तुम्ही सांगता की बंडू काकाने मॅनेज केली सुद्धा नामकर सुद्धा धनुकर सुद्धा काही सांगतात. बंडू काकाला शकता म्हणे 70 कोटीला काम जात समजा बाळा सांगा समजा मी डोका ठेवायचे, आगामी डोका ठेवायचे, गरीब कोणाचे मागणी घालू नका. जोडग्याला स्पर्धा परीक्षेचा बोर्ड फाडला होता. मी आणि आबांनी ठरायचं आम्ही जे टेबल टाकत असतो ते प्रत्येक कपडा काढी लवकरच असतो. त्या गरीबाच्या पोरांना उचकवलेलं होतं. स्पर्धा परीक्षा गरीबाच्या लेकरांना पुढे सांगा, त्यांना शिकवण्यासाठी आम्ही स्पर्धा परीक्षा, तुम्ही इतर आजार करता त्यांनी स्पर्धा परीक्षेचा बोर्ड बांधला. ते काय घालतो आम्ही जर ठरवतो तर त्यावेळी वाद घालतो. आज मी आम्ही डोक्यात भर पडलेलं कोण प्रचार करतो हे रिपोर्ट लागलेले आहे की बंडू काकाने 50-70 कोटीला काम दितात. नंदुरबारले, धुळाले, नाशिकले फॉरेस्टला काम बंडू काकांना जवळ करायला. आणि तुम्ही काय काम दिशा तुमलेच भीक लागायचे सगळी ठिकाणी तुम्हाच शेअर्स तुम्हाच वाटा शेअर्स. बंडू काका तुम्हाला छाती लावून सांगेल 20 वर्षामध्ये 12-13 कोटीच्या पुढे काम केले नाही, 4 कोटीनं काम केले. आपल्याकडे वारवडी सांगून जातात भाऊ बेटीला पैसा घरात घे जावा नाही. मी मणिपूरला नागरी पाठ गेला होता लगीनसाठी. ही कमादारांनी मेहरबानी, कमादारांनी पुण्य आहे की त्यावेळेस पैसा हातात नाही राहणार. बाई म्हणजे सोनं घे ठेवा आणि मी पहिल्या वर्षाला सोनं मोडी टाकतो, दुसऱ्या वर्षाला आर्थिक सोनं घे ठेवा. मी तेव्हा दादा सांगत की डाळींना खूप पंचरमा पैसा तुम्ही बहिणी केली जमाशे बघू काय आता दुसरी घे. तिने इच्छा असेल की या पैसा खूप पंचरमा मला 10-12 लाख रुपये असेल. कारण 1 नंबर मला लावा मी कलकत्ता आले आणि दिल्ली पाठवले. 2 नंबर माल इंदोर आणि 3 नंबर माल किंवा नाव तरी किंवा काल मालेगाव फूड पंचरमा आला. मग फूड पंचरमा सगळा किनाकडे 50 एकर डाळी म्हणतो 10-12 लाख रुपयाने ते फूड पंचरी करे. मग अशा प्रकारे पिण्याकडे काय संगणक पहिल्या वर्षी तुम्ही बोली टाका, दुसऱ्या वर्षी तुम्ही सांगितलं सोनं. आणि मग त्यावेळेला सोनं न घेता कमादाराशी बैठक झाली. कमादाराने सांगितलं सोनं घेऊ नको, सोना फक्त दुप्पट पैसे होती
तुला जर प्लॉट घेतला तर तुझ्या विचाराच्या बाहेर पैसे घेतील, ताईच्या नावाने प्लॉट घेतला आणि मी ते प्लॉट घेतले. काय म्हणतात बंडू काका इतका पैसा कसा खर्च केला, या सगळं साहेबच दे. वा शिपारची तुम्ही तुम्हाला साहेब कमी नसले तिकडे कमी. तुम्ही तुझ्या आई वडिलांची शपथ घेतली. या कवीने चटई आंदोलन केलं. चटई 2.5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य राहून खाली बसला जोडग्याच्या पाईपलाईनीसाठी 25 लाख रुपयांनी यांनी काम कसं तरी मिळाले. ते 25 लाखाचं काम जर प्रवीणला मनमोकळं दिलं असतं तर आज त्याला 4 वाटायची वेळ आली नसती. इतकी वाईट परिस्थिती या प्रवीण. 25 लाख आणि मला तुम्ही 70 कोटीला कामं चालवलं. मी आदरणीय मनोहर बापू माझे चुलते आहेत. निलेश आहे माझा मित्र आहे. मी जे प्लॉट विकून मुलीचं लग्न जोरात का केलं आणि मग तुला काय पैसा मागायला मिळाला नाही. आपला वाढवडीत सांगितले बहु बेटीना पैसा घरात वापरायला नाही आणि बहीण भाषेना घरात पैसा ठेवा नाही तर खावा नाही. मी माझी बेटीनं नाव घेऊन प्लॉट गेलो. तो विकास करणे विकास म्हणून 5-50 आणखी माणसे करीत गेले. पण परमेश्वर कृपा खालतो इकाय घ्या 26 लाखात 2 दाल घ्या. काय म्हणाल तो हो बाला 26 लाख 2 दाल घ्या. त्या 2 दाल आणि मी जमा करेल 5-50. अशा पाहुण्यातील राम मंदिर पासून ते 8 किलोपर्यंत करवणारा रामदेव हॉस्पिटल पासून गरीब सेवा होणार सगळा मुली टाका. बेटीला पैसा घरात वापराने. मी जर करवते तर ते होटेलच बिगारी आणि मग ते सगळं मिटलं आणि मग माझं बँक शेतीच्या कर्जासाठी ओटीएस साठी 4 कोटींच्या कामाची सूचना मी सन्मान्य मनोहर बापूंना केली. माझ्या चुलत्यांना आणि निलेश आहे 4 कोटीचं काम. अरे 1 मिनिटाच्या मिनिटासाठी तलवारी काढत भांडणी काय सगळं दान काय आणि काय ऑफर सोडून द्या. 4 कोटीचं काम नाही मिटलं शकत. 4 कोटीचं काम सुद्धा गांड्या घेऊन मांड्या जीव सांगितलं. त्यानं मला 2 कोटीनं घे म्हणे 2 कोटीनं खोटं बोले. माझ्या बापाची पोरा बाळांची शपथ आदरणीय मनोहर बापू माझे चुलते त्यांनी त्यांच्या नातवांची पोरांची शपथ घेतली. निलेश आहे त्याच्या पोरांची आणि त्याच्या दोन्ही लेकरांची शपथ घेतली. आणि तू 4 कोटीनं काम करते तू 70 कोटींनी भाषा आणि आपला बसला होता. तुमले देव त्यांनी माफ करणार नाही. खोटा प्रचार करणारे किडा पाणी मारण्याशिवाय आणि बंडू काकाला विकत घ्यायची बात करतात. अशा कितीतरी गोष्टी आहेत अनेक गोष्टी. आणि म्हणून बंडू काकाने जर पैसा पाहिला असं मला वाटतं आता मला वाटतं पण तिचा नितीन आला होता इथे कुठे हा नितीन करीत असेल. अरे याचे श्वास लागून दोन्ही हात गेला सगळं दारू पिली होणार कोणी साथ नाही. रडकुंडी होणार इनमिन काय 2-2.5 लाख रुपये खर्च काय आणि 2-1 लाख रुपये घर काढले कंपनी बेसारा कोणी लक्ष दिलं नाही काही ज्या वेळेला घरी आलं मला ते पाहावं नाही. मी लक्ष घालतो त्याचा लढा आवाज तुम्ही पण होते शेवटी खांद्याला खांदा लावायला. या निधीचा लढा देत असताना मालेगावच्या इतिहासात युनिव्हर्सिटीमध्ये परमनंट कर्मचारी मारले तरी त्यांना 3-4 लाखाच्या पुढे मदत मिळाली. अनेकांचे हात गेले शॉक गेले 4-5 लाखाच्या पुढे कधी भरपाई मिळाली नाही. ही बंडू काकाची सच्चाई आहे ती आजच्याही जन्माला आली. या लेकराला 19 लाख रुपये मिळवून दिले आणि नुसतं 19 लाख नाही. अरे माणसं दिवंगत झाले तरी त्यांच्या बायांना विधवा बायांना या एमपीसीएल कंपनीने एमएससीबीने पेन्शन दिले नाही. मुस्लिम भागातील काही कर्मचारी वाढले शॉक लागून पाय गेले हात गेले 2-3 लाखाच्या पुढे मदत मिळाली नाही. पण या बंडू काकाची सच्चाई अशी होती एमपीसीएल कंपनीकडून अनेक आम्ही झाले पण त्या भाड खाल्ली नाही बंडू काकाने. म्हणून यांना 23-20 लाख रुपये 19 लाख रुपये मिळवून दिले आणि जिवंत असताना 12,500 रुपये महिना पेन्शन मिळवून देण्याचं पुण्याचं काम इतिहासिक काम बंडू काकाने केलं.
असतं तिथे या कर्मचाऱ्यांचा सुद्धा विमा काढलेला पाहिजे. इथे त्यांचा हात जाईल, पाय जाईल, जीवाशी जातील, सुरक्षा विमा काढलेला पाहिजे. ती कायद्यात तरतूद आहे. मी त्या कंपनीला धारवाड घालतो. उद्या माझ्या हा एक झाला याच्यासाठी मी आंदोलन केलं. उद्या जर एखाद्या गरीबाचा कुंटू गरीबाचं पोट त्या ठिकाणी श्वास लागला, पडला, हातपाय नापाई झाला तर त्याच्यासाठी कोण आंदोलन करेल, कोण न्याय देईल? मी त्या कंपनीला 400 भूमिपुत्रांचा विमा काढायला भाग पाडलं. एकेकाचा 20,000 रुपये विमा. त्या कंपनीला 5 वर्षामध्ये 7 कोटीचा दणका बसला होता. त्या कंपनीचे गौरव साहेबांच्या माध्यमातून 3-4 महिने माझ्या पाठीमागे लागले. 12 वर्षाला काही देणगी घ्या, हे करा, तुम्ही हा विषय सोडून द्या. बाबा, बंडू काकाच्या रक्तामध्ये जर फॉल्ट राहिला असता तर या 400 लोकांचा विमा काढला नसता. आता कोणाचाही ऍक्सिडेंट होऊ द्या, त्यांना 10-12 लाखाची मदत आणि पेन्शन मिळाल्याशिवाय घालणार नाही. ही बंडू काकाची सच्चाई आहे. त्या सच्चाईमधून आजची जन्माला आलेली ही, हा त्याचा पुरावा. अशा कितीतरी गोष्टी तुम्ही सांगता की पैसे, या सगळ्या गोष्टी एकदम दिशाभूल करणार आणि अफवा पसरवणार. एवढंच नाही तर औरंगाबादला आता अखिल महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त समिती आहे आणि त्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन मध्ये शिकलेले त्यावेळेचे उच्च कोटीचे डॉक्टर न्यूरोलॉजिस्ट संपूर्ण देशामध्ये आहेत. प्रशांतजी मिश्रा त्यांचे वडील, इतकी मोठी घराणेशाही, पण गरिबीच्या दिवसांमुळे बाबासाहेबांच्या आशीर्वादाने शिकलो. माझे गरीब सुद्धा शिकले पाहिजे म्हणून त्यांचा एक जनसरकार सामाजिक ट्रस्ट आहे. चंद्रपूर इकडे जिथे सरकार पोहोचत नाही तिथे ते सेवा देतात. गरिबांच्या लेकरांना पदर मोडून सगळे एकत्र येऊन अमेरिकेला सुद्धा हॉस्टेलचा सगळा खर्च करतात. अशा प्रकारचं त्यांचं काम. आणि माझी बायोग्राफी पाहून आपलं भारतरत्नाचं काम पण मला त्या ठिकाणी महाराष्ट्र लेवलचा पुरस्कार दिला. त्या पुरस्कारामुळे ते प्रशांतजी मिश्रा होते, गोल्डन मॅन. त्यांना सोन्याची आवश्यकता, कारण त्याच्यामध्ये हिस्ट्री थोडीशी वेगळी. त्या हिस्ट्रीवर गेलो आणखी विषय गोल्डन मॅन आणि त्यांचा इतका सन्मान होता. त्यावेळेला ज्यावेळेला बंडू काकाचं काम त्यांनी ऐकलं, रामबाई हॉस्पिटल, मंदिराच्या बाहेरची यात्रा, उमरा यात्रा, सर्वरोग निदान शिबिर, स्पर्धा परीक्षा, हे सगळं ऐकलं. आणि चालू दुष्काळामध्ये जेव्हा धोडक्याला 200 रुपये पाणी 80 रुपयाला जायचं, त्यावेळेला गरीब माय 2 हंडी पाण्यासाठी 2 मायलेकींचा जीव गेला. त्यावेळेला मी त्या ठिकाणी टँकरची सेवा दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे ते दैवत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.